गाईज आपले बाप्पा जाणार आहेत, आपले गौरी पण जाणार आहे. गौरीचं विसर्जन कसं करतात, आम्ही कसं करतो आमच्या पद्धतीमध्ये ते मी तुम्हाला दाखवते. तर बघत राहा ब्लॉग. आणि काल गाईच आम्ही खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली. रात्रभर आम्ही खेळत होतो, पहाटे 7 वाजेपर्यंत आम्ही खेळत बसलो होतो. ते तर तुम्ही बघितलंच असेल. चला मी तुम्हाला दाखवते गौरी विसर्जन कसं करतात. तर गाईज हे बघा, हे नैवेद्य आहे, ते पण सोबत द्यायला लागतं. तर हे पंचाचं पाणी कशाचं घ्या त्याच्यामध्ये द्यायला लागतं. हे असं करून मध्ये ठेवायचं नाही. आणि हे गायचं 5 दिवे बनवले, ते दिवे बनवायला लागतात. आणि ह्या पुऱ्या गोड, तर ते दिवे पण मी याच्यामध्ये ठेवते. गाईज तुम्हाला मी तांदळाचं बोलले होते की हे 2 किलोचे पाहिजे, त्याच्यामध्ये तांदूळ मी मोजून टाकले होते 2 किलो. तर थांबा तुम्हाला. आणि गौरी उचलले ते खाली नाही ठेवायचं, काढून ठेवते. हे सामान आहे ना त्याच्यामध्ये ठेवायचं. गौरीचं तांदूळ आणि हे तांदूळ ना आता मी मोजणार आहे. कारण हे तांदूळ ना म्हणजे असं बोलतात सगळे की वाढतात, म्हणजे वाढतातच, खरंच वाढतात. मी बघितलं 2-3 वेळेस केली होती मी. तर हे तांदूळ ना वाढतात. हे 2 किलोच्या वरती 2 किलोच्या वरती थोडीशी एक्स्ट्रा वाढतात. हा आहे तांदळाचा रंग. हे आहे आपल्या 2 किलोचे तांदूळ, हे आहेत आपले एक्स्ट्राचे. बघू शकता हे आहे 2 किलो तांदूळ आणि एवढे तांदूळ वाढले. हा आहे तांदळाचा तांदूळ.
झालं आमचं गौरी विसर्जन करून आता आम्ही चाललो घरी आणि घरी गेल्यानंतर आम्ही जाणार आहोत गणपती विसर्जन करायला, ते पण मी तुम्हाला दाखवते। तर भेटू मग नंतर घरी गेल्यावरती। आता घरी आता गणपती वगैरे सगळे काढले चालले सगळे, तर मी पण जाते मंदिरामध्ये पाया वगैरे पडते। चला मग भेटते तिकडे गेल्यावरती। ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात। या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे, घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा। बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया मोरया। चाललो आता घरी ठाण्याला। येताना अंबरनाथ पालेकडून आलो, कारण माझ्या नंदेच्या छोट्या मुलाचा बड्डे होता, सो म्हटलं केक कापूनच जाऊ। मग केक वगैरे घेतला आणि बड्डे सेलिब्रेट केला, जेवलो आणि लगेच निघालो। सो आणि गाईज काल गणपती विसर्जनला खूप मजा आली, खूप डान्स केला आम्ही 7 days, खरंच खूप एन्जॉय केला। आणि गाईज खरंच गावी गणपतींना खूप मजा येते। तर गाईज आता आम्ही जस्ट पोचूच घरी, तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते। भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला। बाय।